माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून आमच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खुसखुशीत असे तळणीचे मोदक बनवणार आहोत. तर आपण इथे ना तळणीचे मोदक करायसाठी ना हे ओलं खोबरं आपण घेतले किसून. हे एक मोठी वाटी आपण ओलं खोबरं घेतलंय. त्याला आपण अर्धी वाटी साखर घेतोय. ही अर्धी वाटी साखर घेतली. ते ना आपण बर्फात ठेवलेलं ना म्हणून ते असं वितळलंय. ते वितळेल. एक चमचा आपण जायफळ आणि वेलची कुटून घेतलेली. 1 टीस्पून इलायची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स केलेली आपण ती टाकली. गोड पदार्थ आपण थोडंसं मीठ टाकतोय. 1 टेबलस्पून आपण तूप टाकून घेतलं. आता गॅसवर ठेवूया आपण हे सारण. तर आपण इथे ना हे बघा 2 टेबलस्पून ना खवा घेतलाय. इथे आपण 2 टेबलस्पून हे बघा 2 टेबलस्पून आपण मलाई टाकले. मलाई ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची नका. मलाई खवा नको असेल तर नाही टाकला तरी चालेल, माझ्याकडे होती म्हणून मी टाकली. तर आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी. तर इकडे ना आपण हे बघा रवा घेतलाय, बारीक रवा घेतलाय आपण. 1 वाटी रवा आहे आणि 1 वाटी आपण मैदा घेणार आहे. तर पहिले रवा आणि मैदा मी काढून घेते वाटीमध्ये. 1 वाटी आपण मैदा घेतला. मैदा चाळवून घेते मी. इथे ना 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं. आता आपण ना इथे 2 टेबलस्पून तूप गरम कडकडीत केलेलं टाकून घेतलं. आता गरम तूप जे टाकलं ते आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया. आपण ना पाणी टाकून मळूया. आता आपलं पीठ मळून झालंय. आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर आता बघा रव्याने पूर्ण पाणी सोक केलेलं आहे. आपण रवा आणि मैदा छान मळून घेतलेला आणि भिजत ठेवलेला. आता परत एकदा पाणी टाकून छान नरम करून घेतला.
आता पहिले मी याच पोळीपाटावरती पुरणपोळ्या करून घेतल्या, तर त्यामुळे ते लाटणं आणि तव्याला लाटणं आणि पोळीपाटावरती ना पीठ वगैरे चिकटलेलं आहे. पण आता तेच काम करायला बसायचं आहे आपल्याला परत पोळ्या, तर मी काय ते परत धुवायला गेली नाही आणि आता आपण दुसरं काम करायला स्टार्ट केलं. तर आता त्याचे छोटे छोटे बॉल्स करून मी छोटे पारी करून घेते, म्हणजे आपलं काम पटापट होईल. आणि आपलं सारण जे आहे ते 15 मिनटं आपण गॅसवर शिजवून घेतलं लो फ्लेमवरती. आणि हे बघा सारण छान तयार झालेलं आहे. सारण इतकं टेस्टी लागत होतं की मी तुम्हाला वर्णनच करू शकत नाही. अगदी तोंडात टाकताच मोदक विरघळून जाईल तोंडात, इतका टेस्टी लागत होता. आजपर्यंत मला असं सारण मोदकाचं टेस्टी बनलेलं कधीच आठवत नाही, इतकं छान टेस्टी लागत होतं. तर तुम्ही हे मोदक ना नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा सुद्धा की तुमचे कसे झाले ते. गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती आपण हे मोदक तळून घेणार आहोत. अगदी बिस्किटसारखे खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे अप्रतिम टेस्टचे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा. आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.